नमस्कार, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती। या व्हिडिओमध्ये हायरार्चिकल इनहेरिटन्स इन सी प्लस प्लस सी प्लस प्लस मध्ये हायरार्चिकल इनहेरिटन्स हा इनहेरिटन्सचा टाइप आहे, तो पॉइंट मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे। बघा, अ प्रोसेस ऑफ क्रिएटिंग मोर दॅन वन क्लासेस फ्रॉम वन क्लास, दॅट मेकॅनिझम इज कॉल्ड एज अ हायरार्चिकल इनहेरिटन्स। हायरार्चिकल इनहेरिटन्स म्हणजे काय? एकापेक्षा जास्त क्लासेस आपण एका क्लास पासून क्रिएट करत असतो, त्या मेकॅनिझमला आपण काय म्हणत असतो? हायरार्चिकल इनहेरिटन्स म्हणत असतो। इन हायरार्चिकल इनहेरिटन्स वी इनहेरिट द प्रॉपर्टीज इन मोर दॅन वन क्लासेस फ्रॉम सिंगल क्लास। सिंगल क्लास मधून एकापेक्षा जास्त क्लासेस मध्ये, सिंगल क्लास मधून एकापेक्षा जास्त क्लासेस मध्ये प्रॉपर्टीज इनहेरिट करणे म्हणजे काय? हायरार्चिकल इनहेरिटन्स अचीव करणे। समजते? सिंटॅक्स बघा कसा असणार आहे त्याचा। क्लास हा कीवर्ड आहे, पॅरेंट क्लास, एक पॅरेंट क्लास आणि एकापेक्षा जास्त चाइल्ड क्लासेस असणार आहेत। पॅरेंट क्लास इथं, नंतर क्लास चाइल्ड वन क्लास पब्लिक पॅरेंट क्लास, हा चाइल्ड वन क्लास कंप्लीट इथं झाला। नंतर क्लास चाइल्ड टू क्लास कोलन पब्लिक पॅरेंट क्लास, इथं पॅरेंट क्लास चाइल्ड क्लास कंप्लीट झाला। मी इथं दोन घेतले, त्याचा अर्थ तुम्ही पण दोन घ्यायचं असं नाही। इथं मोर दॅन वन म्हटलंय, किती पण घेऊ शकतो आपण, असं नाही फक्त दोनच घ्यायचे म्हणून। तीन घेऊ शकता, चार घेऊ शकता चाइल्ड क्लासेस, फक्त पॅरेंट क्लास एकच असला पाहिजे। समजलंय? आता डायग्रामॅटिकली बघा, ए बी सी हे तीन क्लासेस आहेत। त्यात ए क्लास काय? पॅरेंट क्लास आहे। बी क्लास काय आणि सी क्लास काय? हे चाइल्ड वन आणि चाइल्ड टू क्लासेस आहेत। समजतंय? बी आणि सी हा ए क्लासचे चाइल्ड क्लासेस आहेत आणि ए हा बी आणि सी चा पॅरेंट क्लास आहे। ए क्लास फक्त त्याच्याच प्रॉपर्टी ऍक्सेस करणार आहे, ए क्लासच्या। बी क्लास ए क्लासच्या आणि स्वतःच्या बी क्लासच्या प्रॉपर्टीज ऍक्सेस करणार आहे। सी क्लासच्या प्रॉपर्टीज ऍक्सेस करणार नाही। कोण? बी क्लास। बी क्लास आणि सी क्लासचं काय रिलेशन आहे का? नाही, त्यामुळे बी क्लास सी चं काहीच प्रॉपर्टी ऍक्सेस करणार नाही। नंतर सी क्लास ए आणि सी क्लासच्या प्रॉपर्टी ऍक्सेस करणार आहे। सी क्लास बी क्लासच्या प्रॉपर्टीज ऍक्सेस करणार नाही, त्या दोन्हीच काही रिलेशन नाही। नंतर समजले? आता एक्झॅक्ट प्रोग्राम कसा असणार आहे ते स्क्रीन शेअर करून दाखवतो तुम्हाला। हा सगळीकडे सिंटॅक्स सेम असतो, बरोबर? आता हायरार्चिकल इनहेरिटन्स मध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे? मी जी डायग्राम दिली होती ना, कोणती? ए क्लास पॅरेंट क्लास, बी आणि सी चाइल्ड क्लास, ते तिथं आपण फॉलो करायचं आहे। क्लास ए त्यात एक इंटिजर व्हेरिएबल मी डिक्लेअर करतो एक्स नावाचा। क्लास बी, बी हा ए क्लासचा चाइल्ड क्लास आहे, त्यामुळे मी इथं ए क्लास एक घेतोय। बी क्लास मध्ये एक्स ऍक्सेस करतोय मी, बघा गेट मेथड घेतली इथं। आता या बी क्लास मध्ये गेट मेथड थ्रू काय करतोय? एक्स मध्ये व्हॅल्यू रीड करून घेतली। आता मेसेज इथं देतोय मी, आय एम इन बी and value of x is equal to x प्रिंट केला। येते लक्षात काय केले ते? एक्स घेतला रीड करून आणि नंतर तो प्रिंट केला। सेमच मी काय करतोय इथं बघा, एक्स घेतल्यानंतर एक वाय व्हेरिएबल घेतोय आणि वाय व्हेरिएबल सी क्लास मध्ये यूज करतोय। सी क्लास काय रे? ए क्लासचा चाइल्ड क्लास आहे। ए क्लास इथे घ्यायचा, सेमच मेथड घ्यायची, त्यामुळे मी कॉपी पेस्ट करतोय। फक्त एक्स च्या जागी काय असणार आहे? वाय असणार आहे। आली मेथड, एक्स च्या जागी वाय। आय एम इन सी and value of y is equal to y। येते लक्षात? मी काय करतोय? एक्स आणि वाय हा पॅरेंट क्लास मध्ये डिक्लेअर केलाय आणि तो चाइल्ड क्लास मध्ये ऍक्सेस करून दाखवतोय।
कोणत्या मेकॅनिझम थ्रू? हायरार्चिकल इनहेरिटन्स थ्रू. झालं. आता काय करावं लागेल तरी आता सी क्लासचा प्रॉपर्टी सी क्लासच्या बाहेर ऍक्सेस करायची असेल तर आता वाईड मेन चाइल्ड क्लासमध्ये आहे का त्याच्या? सी क्लासच्या नाही. बी क्लासच्या चाइल्ड क्लासमध्ये आहे का? नाही. बी क्लासचा पण आपल्याला ऑब्जेक्ट सेपरेटली क्रिएट करावा लागेल आणि सी क्लासचा पण सेपरेट क्रिएट करावा लागेल. बी ऑब्जेक्ट बी, सी ऑब्जेक्ट सी. आता ऑब्जेक्ट बी डॉट गेट मेथड. मग ही कोणती गेट मेथड कॉल करणार आहे रे? बी क्लासची. ऑब्जेक्ट बी कोणाचा आहे? ऑब्जेक्ट बी क्लासचा. मग ही बी क्लासची गेट मेथड कॉल होणार. आणि रन करून दाखव. 1 मिनिट सेव्ह करतो अगोदर. एंटर द व्हॅल्यू ऑफ एक्स 100. आय एम इन बी. व्हॅल्यू ऑफ एक्स इज इक्वल टू 100. बी क्लासचं झालं. सेम आता सी क्लाससाठी ऑब्जेक्ट सी डॉट गेट ह्या 2 मेथड मी कॉल करतो. अगोदर बी क्लासची मेथड कॉल होणार आहे. कोणती? गेट मेथड. ते सी क्लासच्या ऑब्जेक्टच्या सी क्लासची गेट मेथड कॉल करायच्या अगोदर बी ची कॉल केलेली आहे गेट मेथड, त्यामुळं बी ची कॉल होणार. 100 आलं. आय मीन बी. व्हॅल्यू ऑफ एक्स इज इक्वल टू 100. एंटर द व्हॅल्यू ऑफ एक्स 200. आय मीन सी. व्हॅल्यू ऑफ वाय इज इक्वल टू 200. आपलं फक्त काय राहिले? ते एक्सच्या जागी वाय करायचा. कुठे? थांबा दाखवतो. एंटर द व्हॅल्यू ऑफ एक्स 100 आलं. आय मीन बी अँड व्हॅल्यू ऑफ एक्स इज इक्वल टू 100. एंटर द व्हॅल्यू ऑफ वाय 200. आय मीन सी. व्हॅल्यू ऑफ वाय इज इक्वल टू 200. येते लक्षात? काय मेकॅनिझम आहे? हायरार्चिकल इनहेरिटन्सचा एक पॅरेंट क्लास आणि मल्टिपल चाइल्ड क्लासेस असणार आहेत. मग मी काय केले? ह्यात ए क्लास घेतला, तो पॅरेंट क्लास घेतला आणि बी आणि सी क्लासमध्ये ए क्लासच्या प्रॉपर्टीज ऍक्सेस केल्या. कोणत्या? एक्स आणि वाय. अशा मल्टिपल प्रॉपर्टीज आपण ए ह्या क्लासच्या चाइल्ड क्लासमध्ये म्हणजे बी सी अजून एक्स्ट्रा ऍड केले तर त्या क्लासेसमध्ये पण आपण ऍक्सेस करू शकतो इझिली. ऍक्सेस म्हणजे कसं? विदाउट ऑब्जेक्ट क्रिएट करता. ऑब्जेक्ट क्रिएट करून प्रॉपर्टीज ऍक्सेस करायची गरज नाही इनहेरिटन्समध्ये. हे तर लक्षात. कन्सेप्ट समजले असेल तर व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रांशी शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.